बघ, हा आहे आमचा नवीन किंबल स्मार्ट मीटर। हे बघ, हे आहे सील, अगदी सुरक्षित आणि सोपं। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये नवीन स्मार्ट मीटर बदलले जात आहेत किंवा बसवले जात आहे आणि लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे, स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय आणि यामुळे वीज बिल वाढतं का आणि हे मीटर कसं काम करतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट मीटर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे स्मार्ट मीटरमध्ये कोणत्या चुका झाल्या तर वीज बिल जास्त येतं आणि येऊ शकतं। या स्मार्ट मीटरमध्ये एक कम्युनिकेशन सिस्टीम असतं मित्रांनो। मीटरमध्ये सिम सारखी टेक्नॉलॉजी वापरली जाते, ज्यामुळे तुमचं वीज वापर थेट ऑफिसपर्यंत पोहोचतो। मीटर रीडर घरी येण्याची गरज कमी होते, बिल अचूक येतं आणि या निळ्या बटनावर क्लिक केल्यावर तुम्ही टोटल युनिट्स, व्होल्टेज, करंट, डेट, वेळ या सर्व गोष्टी तुम्ही बघू शकतायत। चला तर मित्रांनो, आता आपण स्मार्ट मीटरचे फायदे बघूया। फायदे काय असतात ते पाहूयात। सर्वात मोठा फायदा म्हणजे ॲक्युरेट बिलिंग, म्हणजेच अंदाजे बिल येण्याची शक्यता कमी होते। वीज चोरी कमी होते, कारण सर्व डेटा ऑनलाईन मॉनिटर तुम्ही तुमचा वापर ट्रॅक करू शकता। जास्त वीज कुठे वापरली जाते हे समजू शकतं। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, स्मार्ट मीटरमुळे बिल वाढतं का? तर मित्रांनो, जर मीटर योग्य प्रकारे काम करत असेल तर बिल फक्त वापरावरच येतो, पण काही कारणामुळे बिल वाढू शकतं। चला तर मित्रांनो, रिझन फॉर हाय बिल, कोणत्या कारणामुळे बिल वाढू शकते ते बघू। घरात लिकेज करंट असणे, जुनी वायरिंग, एसी हीटर मोटर जास्त वापरणे आणि स्टँड बाय मोडमध्ये उपकरणे चालू ठेवणे। म्हणून स्मार्ट मीटर दोषी नसतो, कारण आपण कंटिन्यू काही वस्तू म्हणूनच स्मार्ट मीटरवर आपण रोष काढतो। मित्रांनो, तसं नसतं, तर आपला वापर आणि वायरिंग सुद्धा महत्त्वाची असते या सगळ्या गोष्टींमध्ये। तर मित्रांनो, इम्पॉर्टंट टिप्स म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी। आता काही महत्त्वाच्या टिप्स बघा काय असतात। वापर नसताना स्विच ऑफ करा, एल ई डी बल्ब वापरा, जुनी वायरिंग तपासा। तर मित्रांनो, या सर्व गोष्टींकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे। तर मित्रांनो, आज आपण स्मार्ट मीटरबद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे। तुमच्या घरी स्मार्ट मीटर बसवलं आहे का आणि तुमचं वीज बिल वाढलं का कमी झालं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू। धन्यवाद।